आणि आपल्या खर्चामध्ये बचत करावी. खर्च कमी करणंच म्हणजे पर्यायी उत्पन्न वाढवणं. ही जे आपण ज्वारी पाहताय, तर ही एस-आर-टी पद्धतीनं टोकन यंत्रानं लागवड केलेली ज्वारी आहे. एस-आर-टीचं आपलं हे तिसरं पीक आहे. यापूर्वी आपण ह्याच बेड्यावरती मूग उन्हाळी घेतला होता आणि त्यानंतर त्याच बेड्यावरती आपण सोयाबीन घेतलं आणि सोयाबीन घेतल्यानंतर आत्ता त्याच बेड्यावरती कुठलीही मशागत न करता, ज्याला आपण शून्य मशागत म्हणू, असं शून्य मशागत करून आपण हे आता तिसरं पीक म्हणून आता ज्वारी, टाळकी ज्वारी ज्याला म्हणतो आपण, डुकरी किंवा ज्याला आपण दगडी म्हणतो, त्या दगडी ज्वारीचं आपण लागवड केलेली आहे. आणि ही अशा प्रकारची ही ज्वारी आपण पाहताय की शून्य मशागत एस-आर-टी पद्धतीने ज्वारीची लागवड केलेली आहे. एका बेडवरती आपण 3 तासं ज्वारीचे घातलेली आहेत आणि अशा प्रकारची ही अतिशय छान अशा प्रकारची ज्वारी आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून शेतकऱ्यासाठी आनंदी शेती, शून्य मशागत तंत्र हे आपण शेखरदादा भरसावळे आणि प्रताप काका चिपळूणकर यांच्या व्हिडिओ पाहून अजून आपण त्या शेतीला भेट न देता आपण फक्त त्यांचे व्हिडिओ पाहून ही पद्धत आपण अवलंबलेली आहे. आणि ह्या पद्धतीमध्ये आपल्याला अतिशय छान असा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो. आणि प्रत्येक शेतकऱ्यानं एस-आर-टी पद्धतीने आपण शेती करावी आणि आपल्या खर्चामध्ये बचत करावी. खर्च कमी करणंच म्हणजे पर्यायी उत्पन्न वाढवणं आणि उत्पादन वाढवणं. अशा प्रकारचं हे अतिशय शेतकऱ्याच्या हिताचं असलेलं हे तंत्रज्ञान आपल्याला विकसित झालेलं आहे. आणि म्हणून आपण ह्या तंत्राचा अवलंब करावा, असं मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद.